हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग आणि सगळ्यांना हॅप्पी संडे. तर आज आहे संडे आणि आमचा चर्चला जायचा फर्स्ट दिवस आहे. तुम्ही पाहू शकता की निवा रेडी आहे, पवन रेडी आहे, नित्य रेडी आहे. संडे आहे, मी जस्ट चर्चवरनं जाऊन आलेले आहे आणि तुम्ही पाहू शकता की बाहेरचा व्ह्यू किती सुंदर आहे. मारलं तो फ्री फायर मध्ये एक हा आणि हा दोन गेला हा आणि हा तीन गेला. किती. तर फ्रेंड्स, आता झोपलेली आहे निवा आणि मला माहिती आहे की तुमच्या प्रत्येकाकडे लेकरं असेल तर लेकरं झोपल्यावर झटकीपट कामं करायला हवेत आपल्याला. ही एक शेव घेऊन सांगते का ती? मग तू का बरं लपवतोय शेव? ती सांगते म्हणून लपवतोय का? मग तू मागून घेऊन खातोय का शेव लपून लपून? का बरं? हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग आणि सगळ्यांना हॅप्पी संडे. तर आज आहे संडे आणि आमचा चर्चला जायचा फर्स्ट दिवस आहे. तुम्ही पाहू शकता की निवा रेडी आहे, पवन रेडी आहे, नित्य रेडी आहे आणि आम्ही जातो आहोत चर्चला. बोलू गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. I will say till morning like true lovers do. Come to the garden, darling, and wait for you. Here I will say till morning like true lovers do. Wait for you. संडे आहे, मी जस्ट चर्चवरनं जाऊन आलेले आहे आणि तुम्ही पाहू शकता की बाहेरचा व्ह्यू किती सुंदर आहे. आणि मी सकाळीच उठले होते तर कपडे वाळू घातलेले आहेत. तर कपड्यांना मागे वॉशिंग एरियामध्ये स्टँड केलेलं आहे, पण ते स्टँड म्हणजे वॉशिंग एरियाची साईड इतकी छोटी वाटत आहे की मला तिथे जाऊन कपडे वाळू घालणं अनकम्फर्टेबल वाटत आहे. त्यामुळे मी इकडे कपडे वाळू घातलेले आहेत. तुम्ही पाहू शकता. तर नित्य निवा आलेले आहेत आणि निवा झोपलेली आहे. तर आत्ता मी चर्चला जाऊन जस्ट आलेली आहे. तर आता मी सगळे कपडे घडी करते आणि तुम्ही पाहू शकता की थोडंसं घर देखील स्वच्छ करायचं आहे. आणि त्याप्रमाणे आज पूर्ण फ्लोअर्स धुण्याचं काम चालू आहे. बाल्कनीज ते पूर्ण पाणी झालेलं आहे खाली. आणि मी तुम्हाला दाखवते की आज नित्य आणि निवा झोपलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता. हे बघा, इथे निवा झोपलेली आहे आणि तिथे नित्य मोबाईल खेळत आहे. तर कामं राहिलेली आहेत. तर कामं करत करत मी तुम्हाला बोलते, माझं स्किन केअर हेअर केअर रुटीन पण दाखवते. तर फ्रेंड्स, तुम्ही पाहू शकता. ओ बेटा, काय मारलं तो फ्री फायर मध्ये? एक हा आणि हा दोन गेला हा आणि हा तीन गेला. किती? 3 जणांना मारलं तो फ्री फायर मध्ये. हा, स्विच बंदला मारले. एक बंदेला मारलं, 6 बंदेला मारले. बापरे. तर फ्रेंड्स, आता झोपलेली आहे निवा आणि मला माहिती आहे की तुमच्या प्रत्येकाकडे लेकरं असेल तर लेकरं झोपल्यावर झटकीपट कामं करायला हवेत आपल्याला. तर निवा झोपलेली आहे. मी पटकन हॉल आवरलेला आहे, गॅलरी आवरलेली आहे, सगळा पसारा आवरलेला आहे आणि आता फक्त किचन वाटा राहिलेलं आहे आवरायचं. तर बघा तुम्ही की मी आलेली आहे आणि मी अजून कपडे बिपडे पण नाही काढलेले. मी फक्त आवरायच्या भागा लागलेली आहे. म्हणजे आवरून झाल्यावर निवाला मला पूर्ण वेळ देता येईल. तर तुमच्याकडे देखील लेकरं असतील तर तुम्ही बघा, कुठून आले असेल तर पहिला आवरायला सुरुवात करायची आणि पूर्ण आवरून झाल्यावर मग थोडंसं फ्रेश व्हायचं, रेस्ट करायची, थोडं बसायचं. याच्याने काय होणार आहे की आपल्याला कपडे तर बदलणं नेसेसरीच आहे, पण कामं पटकन होऊन जातील आणि कामं झाल्यानंतर ना कसं तुम्ही कपडे कधीही बदलू शकता. तर तुम्ही आता पाहू शकता मी किचन पटापटा आवरते. मला त्रास देऊ नको बेटा, सांगितलं ना. आता निवादीची झोपली. तरी सकाळी चर्चला जाताना फ्रेंड्स मी अंड्याची पोळी, चपाती, तूप लावून चहा
चटणी तेल त्याचा फेवरेट मसाला सगळं मी दिला होता त्याला. आणि चर्चला जात 10:30-11 वाजले. ह्याच्या सगळं खाण्याचा पिण्याची सगळी तयारी करून निघत आंघोळी पांगोळी मला चर्चला उशीर होऊन जातो. आणि चर्चवरनं आले की परत त्यांची जेवणाची गडबड चालू असते. तर काय की आज चर्चला जाताना आम्हाला नेमका आठवत नव्हता की रस्ता कुठला आहे चर्चचा, कारण मी खूप वर्ष अगोदर गेले होते दीदीच्या लग्नानंतर. आणि नित्याला बीबीएसला सोडताना त्याच्या डॅडीने एकदा पाहिलं होतं, पवन माझ्या हबीने पाहिलं होतं चर्च. तर चर्चचा रस्ता आम्हाला एक्झॅक्टली लक्षात नव्हतं, त्यामुळे चर्चला जायला 15-20 मिनिट अजून आम्हाला वेळ लागला, कारण लोकेशन पाठवत होते जिजूने. आम्ही चर्चचा रस्ता विसरून गेलो, आम्हाला कुठं जायचं होतं ना आम्ही कुठेच निघून गेलो, त्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम झाल्याने 15-10 मिनिट उशीर झाला. बट आज चर्चमध्ये प्रभुभोजन होतं त्यामुळे चर्च थोडंसं लेट सुटलं. बट आम्ही जाताना ते एकदम लगेच कॅच करतात रस्ता ते, तर जाताना आम्ही गेलो पण येताना ते व्यवस्थित आलो आम्ही. तर माझं किचन देखील आवरून झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. तर आता फक्त राहिलेलं आहे झाडू मारायचं. तर तुमच्याकडे बी बेबीज असेल तर कोणावर अवलंबून डिपेंड राहायचं नाही आहे. मी स्वयंपाक करत असेल तर मी निवाला इकडे बसवते, मला भांडे घासायचं असेल तर निवाला मी भांड्यांच्या साईडला बसवते आणि तिकडे मी तिला बसून भांडे घासते. मला धुणं धुवायचं असेल तर एका टबमध्ये गरम पाणी काढून मी निवाला पहिल्यांदा त्याच्यामध्ये बसवते आणि मग मी साईडला धुणं धुते. तुम्हाला मी डेमो पण दाखवणार आहे हा, की मी एकटी कशी मॅनेज करते, 2 बेबीजला सांभाळून मी घर कसं मॅनेज करते हे बी मी तुम्हाला दाखवेन. थोडी बहुत मला हबी मदत करतात, बट हबी नसताना मी कसं मॅनेज करते हे मी तुम्हाला नक्की दाखवेन. काय करते तू? काय घातलं तोंडात? काय खाताय तुम्ही? आणि एवढं काय सांडलंय पूर्ण घरभर आणि एवढा पसारा केलाय? काय सांडलंय? काय सांडलं कोणी? काय सांडलं? निवा हे काय सांडत आहे तू सगळं शेव घरात? आणि दुपारचे 4 वाजलेले आहेत, डॅडी सगळे झोपलेले आहेत. तुम्ही का बरं जागताय? दोघं झोपून घ्या ना. काय ही एक शेव घेऊन सांगते का ती? मग तू का बरं लपवतोय शेव? ती सांगते म्हणून लपवतोय का? मग तू मागून घेऊन खातोय का शेव लपून लपून? का बरं? थोडं शेव लपवतोय मागून खातोय का बरं? आणि एवढी शेव लपवतोय तर बघ तिचं कसं चाललंय. आणि पूर्ण ही एवढी सगळी शेव कोणी सांडली? हे पूर्ण घर कोण सांडलंय शेव? हा कोणी? निवा ए निवा. मम्मी असं नाही करत. एवढं कोण सांग? आणि मग झोपायचं नाही का? झोपायचं नाही? झोपून घ्या उन्हातात नाच एक अर्धा तास. ते बघ आता काय वाजवत बसली झोपायचं सोडून. सगळं घरभर केलंय. हे बघ हे काय? हे बघ शेव 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 चिवडा. हे बघ हे सगळं घरभर सांडलंय. हा ग निवा, तुला काय समजतं का नाही? सगळं का बरं सांडले तू एवढं? हा झाडून घेशील एवढं सगळं झालं की ठीक आहे? ए झाडून घे निवा एवढं तुझं सगळं झालं की ठीक आहे? हे बघ झाडून घे म्हटली की पळाली. एका कामाची नाही बघ ही पोरगी. हे बघ हे बघ हे बघ. ओय कुठं पळते तू? झाडून घेते. हा डी कुठं चालली काय मग? गेली बापाकडं.